नमस्कार, मराठी विश्व विथ कवितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कथा ऐकणार आहोत त्या खोल निळ्या पाण्यात. दूरवर पसरलेले उसाचे मळे नजरेच्या टप्प्यात आले आणि ती हुशारली. गाव जवळ आलं होतं. कालपासून ती कोण घाईकुतीला आली होती. तिचं मन 50 वर्षापूर्वीच्या त्या थांब्यावरती केव्हाच जाऊन पोचलं होतं. आपण राहत होतो तेव्हा सारखंच सगळं असेल का? खरं तर हा विचारच खुळेपणाचा. आपण आहोत का तेव्हाच्या? सगळं नवं जग झालेलं आहे. जुने वाडे, गल्ल्या, बोळी, रस्ते, घर सगळंच बदललं असेल. माणसं सुद्धा. वाड्याच्या जागी ऑफिस आली असतील. ते घोडे, हत्ती आता कोण सांभाळणार? आता हवीत 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स, ब्युटी पार्लर्स. ओळखीच्या सगळ्या खुणा पुसून गेल्या असतील. तर मग आपण कुणाच्या ओढीने इथे आलो? आपणच इथे परक्या आणि एकट्या. आजूबाजूचे लोक सामान आवरू लागले. ती मात्र तशीच बसून राहिली. तिला कसलीच घाई नव्हती. कुणी घ्यायला येणार नव्हतं की कुणी वाटेकरी डोळे लावून बसलं नव्हतं. हिनं हळू श्वास टाकला. या एकटेपणाला कंटाळून तर ती घराबाहेर पडली होती. सून म्हणाली होती, पुढच्या आठवड्यात सुट्ट्या लागतायत, आम्ही बाहेर जायचं म्हणतोय. 8 दिवसांनी परत येऊ. कोण कोण जातंय? आम्ही आणि माझे आई वडील, बहीण भाऊ. ती एकदम गप्पशी झाली. ट्रिपला, फिरायला, सिनेमाला, पार्टीला हिचे आई वडील चालतात, हवे असतात. आपल्या मुलाला का नाही वाटत आपलेही आई वडील असावेत? की लग्न झालं की 2 घरची माणसं जोडायची जाऊ देत, पण स्वतःचं घर, माणसं तोडायची हा कसला शहाणा व्यवहार? आणि तिच्या आई वडिलांनाही कळत नसेल जाव्याला जवळ करताना त्याची माणसं आपण तोडतोय हे. मुलगा, सून, मुलगी, जावई सगळेच त्यांचे. आपण कुठे चुकलो, कुठे कमी पडलो म्हणून ही मुलं अशी आपल्यासारखी परक्यासारखी वागतायत ते? तिचं मन खुटखुटत राहिलं. दुसऱ्या कामात लक्ष गुंतवणं गरजेचं होतं. तिच्या मनामध्ये हे सारे विचार तिला अस्वस्थ करत होते. संध्याकाळी मुलगा आल्यावरती ती म्हणाली, बाहेर गावी जाताय? हो, थोडा चेंज. ही बोलली आहे ना तुला? हो. मग पुन्हा तेच काय विचारतेस? विचारते अशासाठी की तिचे आई वडील आणि बाकी सगळेजण येणार आहेत म्हणे. TV पाहत मुलीची थट्टा करता करता तो म्हणाला, तेही तिनं सांगितलंय ना. आईची बडबड त्याला नको होती. होय, म्हणून तर आई बोलतच राहिली. काय? तुला नाही वाटत का तुझ्या आईवडिलांबरोबर असे 4 दिवस कुठं जावं? हे बघ आई, तुला वाद उकरूनच काढायचा तर सांगतो, तुम्ही आजवर कधी अशी ट्रिप ठरवली आहे? आम्हाला ते परवडत नसतं. आम्ही कसे दिवस काढलेत ते तुला ठाऊक आहे. तू पण ती गरिबी पाहिली आहेस. त्याचं आता काय? तुझ्या नवऱ्याला कधीच कुठे यायला आवडलं नाही. ही ट्रिप हिच्या आईवडिलांनी ठरवली आहे. तुम्ही असं कधी काही ठरवलंच नाही. तुला 4 चौघांसारखी मौज मजा आवडेल की नाही? तू तुझ्या जगात असतेस, वाचत असतेस, म्हणजे हे वाईट आहे असं मी नाही म्हणत, पण तुझ्या आमच्या विचारात फरक पडतो. जनरेशन गॅप. त्यांच्यात तुझ्यात जनरेशन गॅप नाही. आपल्याला गॅप असेलच तर ती पैशाची. माझ्याकडे असा उडवायला पैसा नाही. विचारानं म्हणशील तर तुमच्यापेक्षा मी अधिक सुधारणावादी आहे, अंधश्रद्धाळू नाही. आम्ही तुझ्या एवढे सुधारलेले नाही. बस, वाद कशाला? मी ऑफिसमधून दमून आलोय. घरी आल्यावरती पुन्हा डोकं खाऊ नको बुवा. तू तुझ्या मैत्रिणींबरोबर जा ना. नको म्हटलंय. तुला पैसे हवेत का? तोंडात मारल्यासारखी ती एकदम गप्प झाली. मुलगा आतल्या खोलीत निघून गेला. नवरा लोकसत्तेतलं शब्दकोड सोडवण्यात गढून गेला. त्याचा वादाशी किंवा संवादाशी कसलाच संबंध नव्हता. तिला मात्र गुदमरल्यासारखं झालं. आपण कुणालाच नको आहोत का? आपल्याला माणसं हवीत, पण यांना कुणाला? प्रत्येकाला आपली माणसं आहेत. आपणच आयुष्यात अशा एकट्या एकाकी का पडलो? आपल्याला काय एकटं जगता येऊ नये? तिला वैजूच्या आईची आठवण झाली. त्या म्हणायच्या, आपण आपला मार्ग शोधायचा. आपण फिरायला एकटं बाहेर पडायचं. कुणाची वाट पाहायची नाही. वाटेत कुणी ना कुणी भेटत जातं आणि नाही भेटलं तरी काही बिघडत नाही. तिला असं जगणाऱ्यांचं कौतुक वाटायचं. एकटं चालत राहायचं. वाटेत कुणी भेटलं नाही तरी फारसं बिघडत नाही. आयुष्याचा प्रवासही असाच करायचा एकट्यानं. जन्मभर अशी शिक्षा का भोगायची? एकटेपणाचा कारावास. तिचे दादा होते तोवर तिला कधी एकटं वाटलं नाही.
त्यांची हाकच अशी ओली, माया, मखमली असायची. वाटायचं दादा सोबतीला आहेत. त्यांचा म्हातारा स्पर्श केवढा बोलका असायचा. कुठे गेले तरी वाटायचे दादा आहेत ना पाठीशी. केवढं बळ दिलं होतं त्यांनी. दादा गेले आणि सगळं संपलं. मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी वाटायचं आता मुलं मोठी होतील, आपण मुलांना केवढा जीव लावलाय, त्यांच्या सोबतीनं पुढचं आयुष्य सुखानं जाईल. मुलं मोठी झाली, जाणती झाली, मिळवती झाली, त्यांची लग्न झाली, त्यांचं माणूस त्यांना मिळालं आणि मुलं वेगळी होत गेली. त्यांचं फिरणं, गप्पा, पुढचे बेत, योजना कशातच ती नव्हती. थोरला वेगळा झाला तेव्हा त्याच्या बायकोनं सांगितलं, आई म्हातारपणी आम्ही तुला सांभाळू. तिला त्या वाक्याची फार मौज वाटली. म्हातारपण म्हणजे काय ते नक्की केव्हा येतं? औषध देणं आणि घराच्या एका काटकोनामध्ये झोपवून ठेवणं म्हणजे सांभाळणं. 2 वेळा जेवण आणि कपडा लत्ता देणं म्हणजे सांभाळणं. सांभाळणं म्हणजे नक्की काय? माणसाला एक मन असतं, ते टवटवीत ठेवणं म्हणजे सांभाळणं. ही व्याख्या कुणालाच ठाऊक नाही का? माणसाचं एखादं स्वप्न असतं, ते चुरगळून न टाकणं म्हणजे सांभाळणं. ही व्याख्या कुणालाच कळत नाही का? माणसाचं एखादं स्वप्न ते सांभाळणं हीच तर खरी गरज आहे. माणसाचा एक खुळा जीव असतो, त्याला फक्त साथ हवी असते, त्याला सांभाळणं म्हणतात. हे यांना कुणालाच समजत नाही का? तर मग आपण खरंच कुणाच्या नाही आहोत. आपण आपल्यासाठी नाही आहोत. या कल्पनेनं ती तिरमिरली. मुलाला म्हणाली, मी पण कुठे जाईन म्हणते. दॅट्स फाईन. तुला काही, मला काहीच नकोय. माणसाला नेमकं नक्की काय हवं हे सांगता आलं नसतं तर किती छान झालं असतं. ती सर्वजण बाहेर पडल्यापूर्वीच तिनं घर सोडलं. चालता चालता अनेक गावं, शहरं, खेडी डोक्यात येऊन गेली. कुणी ओळखीचं, जवळचं भेटेल असं कुठलं गाव? आणि तिला तिच्या बालपणीचं ते गाव आठवलं. ते गाव, तिथले रस्ते, तिथली लहान मोठी घरं, तिथली माणसं. आता कुठली आपली माणसं? आता दादा नाहीत. आपले कुणी शिक्षक असतील? कठीण आहे सांगणं. मैत्रिणी तर कुठे 10 दिशांना पांगल्या असतील. पण ते तळं असेल, गडद निळं. तळ्याची आठवण येताच ती तशीच स्टेशनला शिरली. तिकीट काढून तिनं धावत गाडी पकडली. जशी ती फार महत्त्वाच्या कामाला चालली होती. एका हॉटेलात सामान टाकून तिनं स्वतःचं सगळं झटपट आवरलं आणि पर्स उचलून ती बाहेर पडली. गावाला खरंच काट टाकली होती. असं होणं अपरिहार्य होतं, आवश्यक होतं. तरीही तिचं मन ठुसठुसत राहिलं. या अशा गावाला आपण का म्हणायचं? सगळे परके परके चेहरे. तिच्यासाठी कुणालाच सवड नव्हती. मग तिनं रिक्षा केली आणि शाळा गाठली. तिची शाळा तिथल्या बाकावरती बसली होती, जिथल्या आवारात ती खेळली होती, ज्या अशोक वृक्षाखाली. तिची नजर चौदिशा धुंडाळू लागली. शाळा होती तशीच होती, भक्कम. त्या वास्तूचे जुनेपण देखील भारदस्त होते. तिनं भिंतीवरनं हळू हात फिरवला. तो उबदार स्पर्श आत स्पर्शून गेला. ती तशीच भारावल्या मनानं अशोक वृक्षाखाली आली. गेली कितीतरी वर्ष तो वृक्ष तसाच उभा होता. पुढची कित्येक वर्ष तसाच राहणार होता. थकला नव्हता की वाकला नव्हता. तिला फार बरं वाटलं. सगळ्या आठवणी हृदयाशी धरून तिने एक खोल श्वास टाकला. कोण हवंय? कुणीतरी विचारलं. मी या शाळेत शिकले. माझे शिक्षक? अहो आता कुठून भेटणार तुमच्या वेळचे शिक्षक? केव्हाच वारले असतील ते. तिच्या स्वप्नांचा चुराडा करून ती महामाया निघून गेली होती. माणसं अशी का वागतात? ती बाई जे बोलली ते तिलाही ठाऊक होतं, पण ते ज्या शब्दात ऐकताना तिचं मन मात्र विरजल्यागत झालं. झाडाची 2 पानं पर्समध्ये टाकून ती तशीच बाहेर पडली. पाय नेतील तिकडे. तिला पक्क ठाऊक होतं तिचे पाय कुठे निघालेत ते. एकदा तिला वाटलं राधाकृष्ण मंदिरात जावं, पण तिनं स्वतःला आवरलं. मंदिरात कोंडलेल्या मूर्ती कशाला बघायच्या? त्यापेक्षा ते तळं, आपल्या लहानपणाचं ते तळं कुणी बुजवलं तर नसेल ना? कोण कशाला उद्योग करेल? नेहमीचा रस्ता सोडून त्या आडबाजूला कोण कशाला जाईल? बांधलेलं तळं फोडून बुजवून इमारत उभी करायला ही मुंबई थोडीच आहे. स्वतःला थोडा धीर देत तिनं वेगानं पावलं टिचलली. अगदी दृष्टीच्या टप्प्याला ते तळं आलं आणि ती स्वस्थलित झाली. भारल्यासारखी ती त्या तळ्याच्या काठाशी आली. तशीच दुरून त्याचं जादू भरलं पाणी पाहत राहिली. पाणी स्थिर होतं, शांत होतं. वाऱ्याच्या झुळकेनं त्याच्या अंगावरती एखादा नाजूक शहारा उठायचा. मग सगळं पूर्ववत व्हायचं.
गावातल्या लोकांनी त्याची जाण नव्हती. त्यालाही लोकांची दखल घ्यायला सवड नव्हती. कुणी आला कुणी नाही आलात काही फारसं बिघडत नाही. ते तळं अगदी तसंच होतं, आत्ममग्न, म्हणून त्याच्या बाजूला फारसं कुणी फिरकत नसावं. अगदी एकटं एकाकी तरीही तृप्त आणि समाधानी. लहानपणापासनं तिला ते तळं फार आवडायचं. त्याच्या स्वच्छ नितळ पाण्यात डोकावलं की त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. तोवर पाहणाऱ्यांचा स्व त्या पाण्यात विरघळून गेलेला असायचा. त्या गडद निळ्या पाण्याची निळाई पाहणाऱ्याचं रूपच बदलून टाकायची. लहानपणी तिला नक्की कळायचं नाही, पण ती स्वतःशीच हसायची. आपण नीलपरी झालो असं तिला वाटायचं. पण बाहेर आल्यावरती कळायचं आपण फक्त आपणच राहिलो आणि ती निळीपरी त्या पाण्यानं बहुतेक स्वतःचं दडवून ठेवलंय. मग ती पुन्हा पुन्हा पाण्याकडे धावायची, त्या परीला खुणवायची. मग ती परीही तिला खुणवायची. पण ती परी मात्र पाण्यातच राहायची. तिच्याबरोबर कधीच यायची नाही. तिला वाटायचं ही गंमत कुणाला तरी सांगावी, पण कुणाला? तिनं पहिल्यांदा मैत्रिणीला सांगितलं, पण कुणी खरंच मानेना. तशी ती भावविभोर होऊन म्हणाली, खरंच ग, खरंच, अगदी खरं, गळ्या शपथ म्हण, माझ्या गळ्याची शपथ. रेणू पुढे होत म्हणाली, हो हो, तुझ्या गळ्याची शपथ, चल दाखवते हवं तर. मग दोघी धावत धावत तळ्यापाठी गेल्या. रेणूनं विचारलं, कुठे तुझी नीलपरी? अगं पाण्यामध्ये, बाहेर येत नाही काही ती. रेणू भीत भीतच दुरून डोकावली. रेणूला काही परी दिसली नाही. ती रागानं म्हणाली, खोटंच सांगते काहीतरी ही. तिला फार वाईट वाटलं. झग्याच्या हातोपऱ्यामध्ये नाक पुसत ती घरी आली. दादांना टेकून बसत मुसमुसत म्हणाली, दादा, मी कधी खोटं बोलेन का हो? नाही तर? मग तुम्ही तसं रेणूला सांगाल काय ते? मी आज तळ्याकाठी गेले होते ना, तिथे पाण्यात एक परी आहे. असं? तिनं पण 2 वेण्या घातल्या असतील आणि फुलाचा घेरदार झगा घातला असेल ना? हो ना. दादा, तुम्हाला सगळं कसं माहीत असतं हो? मी तुझा दादा आहे ना, म्हणून. आपण त्या परीला कधीतरी आपल्या घरी बोलावू हं. पण अशी परी फक्त पाण्यातच भेटते हे तिला फार उशिरा कळलं. आणि एक दिवस कृष्ण मंदिरात बसून ती कीर्तन ऐकत होती. कीर्तन ऐकण्यातच वय होतं म्हणून नव्हे, तर काहीतरी ऐकण्यायोग्य वाटलं म्हणून. बुवाची वाणी रसाळ होती, ढग आकर्षक होतं आणि विचार करायला लावणारं होतं. बुवा सांगत होते, आणि महाराजा, कृष्णवर्ण म्हणजे काय समजलात? काळा ढुस्स रेड्यासारखा? नाही बरं, तो पूर्ण पुरुष गगन सदृश्य होता. म्हणजेच गडद निळ्या अशा त्या रंगात लावण्यमयी आभा होती. लावण्यमयी आभा असलेला तो पूर्ण पुरुष ती डोळ्यापुढे कल्पनेनं आणत होती. का कुणास ठाऊक तिला ते गडद निळं तळं आठवत होतं. आणि त्यातली ती परी म्हणजे राधा गोरी नव्हे, कृष्णमय. ती कीर्तनातून उठली आणि थेट तळ्याच्या रस्त्याला लागली. त्या दिवसापासून कोणत्याही वेळी, कधीही अवेळी सुद्धा ती त्या तळ्याकाठी जाऊन बसायची. त्या निळ्या पाण्याचा अर्थ लावायची, खाली ओनवलेल्या आकाशाचा अर्थ लावायची. कधी दोघातलं नातं शोधता शोधता त्या घन निळाचं रूप डोळ्यापुढे आणायची. लग्न झालं आणि ते सगळंच दुरावलं ते खरंच, पण ते दृश्य रूपात. मनाच्या मनी ते सगळं तसंच जागं होतं. आज या क्षणीही तो सर्व परिसर तिच्या मनी जागला होता. तिला आत्मीयतेनं बोलावत होता. ती तशीच पुढे आली आणि तिला जाणवलं की पाणी आता अधिकच गडद झालंय. कशामुळे? झाडापाला पडून? तसं नसावं, आकाश त्यात अधिक ओनवं झालंय. तिला हेही ठाऊक होतं, 50 वर्षापूर्वीची नीलपरी आता तिथं दिसणार नाही. तरी पण म्हातारी होत असेल काय? असं कधी ऐकलं नाही. बहुतेक ती पाण्याच्या खोल खोल तळाशी जाऊन बसली असेल. कदाचित तिच्या अंगकांतीचा रंग घेऊनच ते तळ अधिक रूपवान झालं असेल. किंवा याच पाण्यात तो मेघश्याम हरी लपून बसला असेल. त्याच्या अंगस्पर्शानं त्या पाण्याचा रंग गगनसदृश्य तेजोमय झाला असेल. म्हणूनच ते सगळं गूढ आणि गहिरही वाटत होतं. विचार करत करत ती आणखी पुढे सरकली. आणि काय आश्चर्य! पाहता पाहता त्या निळाशार पाण्याच्या सगळ्या छटा तिच्या डोळ्यात कृष्ण मंडळामध्ये परावर्तित होऊ लागल्या. तिचं अवघं अस्तित्व त्या पाण्यात विरघळून गेलं. मोहवश अशी ती स्थिर नजरेनं त्या पाण्याकडे पाहत एक एक पायरी उतरत पुढे निघाली. तिनं पहिलं पाऊल पाण्यात टाकलं मात्र तिचं सर्वांग एका अनामिक अशा अनुभूतीनं थरथरलं. आणि कृष्णमय झालेली ती
त्या खोल निळ्या पाण्यात चालत राहिली आणि त्यातलीच होऊन गेली. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.